आपण एक बोलणार आहोत अशोक खरात. ज्या FIRमध्ये त्या मुलीने काय लिहिलं होतं हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आपण, सगळं आपल्याला समजेल. FIRमध्ये काय लिहिलं होतं मुलीने, तर हे तिचं नाव जे आहे ते पब्लिश करायचं नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून कोणता असा कायदासुद्धा आहे की मुलीचं नाव पब्लिश करत नाही. त्या मुलीने FIRमध्ये काय लिहिलं आहे हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे. तर अशोक खरात यांच्या ऑफिसामध्ये ते जातात. तिचं लग्न जुळत नाही म्हणून, लग्न जुळत नाही या कारणाने एक मुलगी नाशिकमध्ये ते जे ऑफिस आहे तर ते एक मेहुणा आहे, तिला एक मेहुणा तिला सोबत घेऊन जातो. तर हे दोघंजणी तिथे जातात. तर दोघंजणी तिथे गेल्यानंतर अशोक खरात यांची ती वेगवेगळ्या कॅबिनमध्ये ठेवतात. वेगवेगळ्या कॅबिनमध्ये विला वेगळ्या आणि तिला वेगळ्या, आणि अंधाराची कॅबिन असती. CCTV राहायचं आणि तिलाच तो दरवाजा बंद करायला सांगतो आणि हा तिथे अंधारात असतो, जादूटोणा वगैरे करतो. आणि नंतर जो तो पाणी प्यायला देतो ना, तर अक्षरशः अशी माहिती मिळालेली आहे, खूप असं वाईट आहे की एरियाच देतोय, म्हणजे लघवी मूत्रपिंड असं काही प्यायला देतोय. इतकं काही कडू होतं तिला दिलेलं पाणी की खूपच बॉटलमध्ये दिलं ते. आणि एक सुरुवातीला गेल्यानंतर गंडा दिला. तिला तर वेगळं ठेवलं होतं की तिला असं सांगण्यात आलं की एकट्याला रूममध्ये ठेवून की मला तुझं सगळं बेटा भविष्य कळत आहे आणि तुझं काय होणार आहे मला सगळं कळत आहे. त्यासाठी मी जे सांगतोय ते माझं तो पूर्णपणे ऐक, तुझं मी कल्याण करून टाकेन आणि तुझं कल्याण होणार आहे, असं म्हणून त्यांनी बस यावेळेस एवढंच तिच्यासोबत कृत्य केलं. आणि एक गंडा दिला आणि त्यांनी गंडा घातला आहे तो. मग ते त्यानंतर घरी आले मेवण्यासोबत. कारण एकच रिझन होतं की त्याला एक मुख्य संधी सापडायची की तिचं लग्न जुळत नव्हतं, लग्न जुळत नव्हतं म्हणून तिला गंडा देण्यात आला होता ना, गंडा देण्यात आला होता अशोक खरात त्यांच्याकडनं. तर अचानक योग असा झाला की तिचा साखरपुडा झाला की त्यानं असं सांगितलं होतं की हा गंडा गळ्यामधला काढायचा नाही. जनरली आपल्याला तर माहीतच आहे सगळ्यांना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण. एक हशी मजाक आणि दोन्हीही झालं पाहिजे, न्यायही मिळाला पाहिजे आपल्याला. आणि जेणेकरून आपल्या मुलींना आहे ना खूप किती वाईट झालं आहे ना, हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण. तर मग नंतर काय झालं की तिने गळ्यात घातला आणि तिचं साखरपुडा झाला आहे. म्हणजे असं नाही म्हणायचं आपण ती घातली म्हणून झाले, साखरपुडा झाला आहे त्यांचा. तर मग एक तिने काढून ठेवली, मग वाद झाला आणि पहिलं तिचं लग्न मोडलं. ती साखरपुडा मोडला, काहीतरी वाद झाले संबंधामध्ये मुला आणि मुलीमध्ये. तर मग नंतर तिला वाटलं की आपण अरे यार कसं आपण काढलं म्हणून तर नाही झालं. परत ती मेवना आणि ती मुलगी दोन्ही त्यांच्या ऑफिसमध्ये आल्या, म्हणजे गावाकडे आलं ते ऑफिसमध्ये. आणि हिला एका रूममध्ये घ्यायला सेम नेहमीच्या प्रमाणेच वेगवेगळे ठेवतो. CCTV फुटेज तर चालूच असतात. तर मग यावेळेस त्यांनी काय केलं की डायरेक्टली एक कळसा घेतला पाण्याचा कळसा घेऊन तिच्या डोक्यावरती दिला आहे आणि अशी उभी केल्यानंतर ती समोर पायाची हे तिच्या मागच्या बाजूला उभा, आणि तिला ती एका बॉटल्समध्ये असं खूप काही वाईट असलेलं पाणी खूप तिला कडू लागायचं. ते असं म्हणायचं, बेटा जेवढं तू पाणी पिशील ना तेवढं तुझं चांगलं होणार आहे आणि तुझं लवकर खूप काही कल्याण होईल, अशी खूप माहिती समोर येते. तर मग ती प्यायला लागली आणि ह्या तिच्या कानात म्हणत होता की मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा आहे. तर होऊ शकते काहीतरी तिच्या कानामध्ये आहे ना की ती एक हायप्नोटाईज होत गेली आणि तिला समजेल की नेमकं करायचं काय. कारण एक त्या पाण्यामध्ये कोणती नशा वगैरे काहीतरी एक सायरपण बनवून दिलेलं असेल की त्यांनी काहीतरी इन्फेक्शन खूपच ब्रेनवरती झाली आणि तेव्हा त्यांनी जबरदस्ती पूर्ण केली. आणि सगळे व्हिडिओज क्लिप आहेत, पुरावे आहेत असं तिला सांगितलं आलं की तू जर हे कन्फ्यूज केलं ना की पब्लिक्समध्ये तर मी सगळे पुरावे आणि तुझं लग्न हे जिंदगीभर केव्हाच होणार नाही. नंतर ती घरी आली आणि ती मेवण्याला तर नाहीच म्हटलं तिनं. त्यानंतर काही दिवसांना तिची लग्न झाल्यानंतर परत मग तिला ब्लॅकमेल करायचं की तुम्ही इकडे या माझ्याकडे. नाही तर मुलीला तर माहीतच होती की काही प्रॉब्लेम झाला काही झालं तर लग्नाचं मग ब्लॅकमेल करायची त्यांना. तर मग ती तिथे यायची परत आल्यानंतर तिच्यासोबत असाच होण्याचा प्रयत्न व्हायचा. ती खूप कंटाळलेली होती की तिला नेमकं करायचं काही समजत नव्हतं.
शेवट असं झालं की मग वृत्तपत्रामध्ये याची जाहिरात अशी होऊ लागली की हा महाराज खोटारडा आहे हे त्या मेवण्याला कळाल्यावर त्यांनी विचारले एक दिवस आपल्या स्वतःच्या मेवणीला की खरंच कसं असं वाईट असेल ना तर मला सांग. तर मग तिने पूर्ण कन्फ्यूज केली की खरोखर याने असं केलेलं आहे. मग त्याच्यावरती FIR दर्ज झाला की तिला 50,000 रुपये एका घंट्यासाठी सुद्धा दिली होती. अशी पूजा झाल्या होत्या वगैरे, खूप अन्याय झाली होती आणि त्याने असं सांगितलं होती की त्याची स्वतःची पूजा करून घेतली होती या मुलीकडून त्यांनी. खूपच इतका तो वाईट माणूस आहे आणि आज तो जेलात आहे ना. ती मुलगी आहे तिचं नाव कन्फ्यूज नाही करायचं, म्हणजेच की म्हणजे कोणाला माहिती जरी झालं तर पब्लिश करू नका. त्याच्यामुळेच हा मोठा झाला. हे मोठमोठे जे मंत्री त्यांच्याकडे येत असत होते तर त्याच्यामुळे जास्त सपोर्ट भेटत आला आहे. आणि हा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.